श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 22 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा ठरणार आहे. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या आत्मविश्वासाला चालना देणारी असली तरी काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेणारी देखील ठरेल. निर्णय घेताना घाई करू नका आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी कृतिशील आणि धाडसी पावले उचलण्याचा राहील. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण अधिक ठळकपणे समोर येतील. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि भविष्यासंदर्भात नवी दिशा ठरवण्याची प्रेरणा मिळेल. काही दिवसांपासून मनात असलेली शंका किंवा संभ्रम दूर होईल. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल, पण अति आत्मविश्वास टाळणे गरजेचे आहे. संयम आणि शहाणपण वापरल्यास प्रत्येक क्षेत्रात यश तुमच्या बाजूने राहील. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगल्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. एखादे नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो समर्थपणे सांभाळाल. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, मात्र संवाद ठेवल्यास ते मिटतील. पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर सकारात्मक संकेत मिळू शकतात. सरकारी कामात अडथळे आले असतील तर ते हळूहळू दूर होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा विस्ताराचा विचार करण्यासाठी अनुकूल आहे. नवीन ग्राहक मिळतील. जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सल्ला घ्या. जाहिरात किंवा मार्केटिंगमधून फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा मध्यम पण स्थिर राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा विचार मनात येईल. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. विशेषतः घर, वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबासाठी काही मोठी खरेदी करण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन योग्य केल्यास भविष्यात फायदा होईल. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. एखाद्या मित्राकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. पैशांच्या बाबतीत अहंकार किंवा दिखावा टाळा. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांमध्ये हा आठवडा थोडासा भावनिक राहील. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद आवश्यक आहे. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण ते वेळेत दूर करणे शक्य आहे. जोडीदाराला वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. लहान सहलीचा किंवा एकत्र वेळ घालवण्याचा योग येऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. जुन्या नात्यांबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील विषयांवर चर्चा होईल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेमात स्थैर्य टिकवण्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. एखादा शुभ कार्यक्रम ठरू शकतो. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील. घरात काही बदल करण्याचा विचार होऊ शकतो. पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात तुमचा मान वाढेल. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुने मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम उपयुक्त ठरेल. आहारात हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. झोप पूर्ण घ्या. मोबाईल किंवा स्क्रीन टाईम कमी करा. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्या.
मानसिक शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आठवड्यात तुम्ही आत्मपरीक्षण कराल, काही गोष्टींचा पुनर्विचार कराल, अध्यात्माकडे ओढ वाढेल. ध्यान, जप किंवा नामस्मरण केल्याने मन शांत राहील. भूतकाळातील चुका सुधारण्याची संधी मिळेल. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. प्रेरणादायी पुस्तके वाचा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या निर्णयांमध्ये स्थिरता ठेवा. मानसिक संतुलन राखल्यास प्रत्येक अडचण सहज पार पडेल. उपाय: दररोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. ओम ह्रीं सूर्याय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गूळ व गहू दान करा. लाल, सोनेरी किंवा केशरी रंग शुभ ठरेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. अहंकार टाळा आणि नम्रतेने वागा. एकूण हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि जबाबदारी वाढवणारा ठरेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहिल्यास सर्व क्षेत्रात यश निश्चित मिळेल. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी धाडस, आत्मविश्वास आणि जबाबदारी यांचा समतोल साधणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील आणि तुमच्या मेहनतीला योग्य ती दाद मिळेल. काही ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुमची नेतृत्व क्षमता तुम्हाला पुढे नेईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, मात्र अनपेक्षित खर्चांमुळे थोडी तारेवरची कसरत करावी लागू शकते. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम व वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. अहंकार टाळून समजूतदारपणे वागल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत हलकी काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती, योग आणि सकारात्मक विचार उपयोगी पडतील. कुटुंब आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. एकूणच संयम, नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा आठवडा यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.